हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय होप माझा आवाज येत असेल सर्वांना. वेलकम 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 टू दिस मॉर्निंग क्लास. चला, सो रोजच्या प्रमाणे आपण 3 ब्रेथने सुरुवात करू. 3 श्वास घ्यायचे आहे आपल्याला आणि तिसऱ्या श्वासाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहित आहे. ओके, सो टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. श्वास घ्यायचा आहे, तोंडाद्वारे हळूहळू बाहेर सोडायचा आहे. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रेथ इन आणि हळूहळू हळूहळू बाहेर सोडायचं आहे. तिसरा श्वास घ्यायचा आहे, टेक अ डीप ब्रेथ आणि श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात वर करायचे आहे आणि म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. गुड, ऑसम ऑसम ऑसम. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वेलकम 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 टू द डे 3 डे 4 काहीतरी आहे आपला आज, आय डोंट नो. सो लेट स्टार्ट विथ द ग्रॅटिट्यूड पार्ट. ओके, सो आपली डायरी घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील 3 लोकांसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. ते 3 लोक तेच रिपीटर असू शकतात किंवा नवीन असू शकतात. सो राईट ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल इन युअर लाईफ. असे 3 लोकांसाठी ज्यांना तुम्ही मनापासून थँक्यू म्हणू इच्छिता आणि त्याच्या पुढे तुम्हाला कारण सुद्धा लिहायचं आहे की का तुम्ही थँक्यू म्हणताय. ओके, सो राईट इट डाऊन. आज एक छोटंसं हिलिंग आपण घेणार आहोत. काल मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे. सो बी रेडी फॉर दॅट हिलिंग. ओके, आय एम ऑल्सो रायटिंग विथ यू. तीन लोकांसाठी लिहायचं आहे. ओके, ओके. सो यू शुड हॅव वन डायरी. जसं आता तुम्ही इथे बघू शकता, माझ्याकडे ही डायरी आहे. ओके, सो तुम्ही एक डायरी तुमची यूज करायची. त्या डायरीमध्ये रोज हे लिहायचं आहे जोपर्यंत आपण या क्लासमध्ये भेटत आहोत. ओके, तोपर्यंत तर नक्की मी तुम्हाला हेल्प करेल. पण त्यानंतर तुम्हाला स्वतः ही प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे, तुम्ही तुमच्या तुमच्या घरी. ठीक आहे, सो गुड नंबर इन द. ओके, ठीक आहे, लिहिणं झालं. गुड. त्यानंतर त्याच्या खाली जे आपलं गोल आपण ठरवलेलं आहे 28 दिवसासाठी, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि ते लिहिताना असं लिहायचं आहे तुम्हाला की प्रेझेंटमध्ये जसं ते गोल कंप्लीट झालेलं आहे असं लिहायचं आहे. ठीक आहे, ते गोल कंप्लीट झालेलं आहे, त्याला तुम्ही एन्जॉय करत आहात. 28 दिवसासाठी जे काही तुम्ही गोल ठेवलेला आहे, पहिल्या दिवशी जे तुम्ही ठरवलं होतं की हे गोष्ट मला अट्रॅक्ट करायची आहे किंवा हे गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये पाहिजे आहे, ते लिहायचं आहे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये.
ओके. चलो. सो आता एक छोटासा हिलिंगचा अनुभव आपण आज घेणार आहोत, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं. दॅट इज कॉल्ड होपोनोपोनो हवाईन प्रेयर हिलिंग. ठीक आहे. उद्या आपण टॅपिंग शिकू, की आपल्या बॉडीमध्ये असे कुठे पॉईंट आहेत की ज्याला टॅप करून, ज्याला EFT म्हणतात, इमोशनल टॅपिंग पॉईंट. ओके. सो त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत उद्या. पण आज आपण प्रेयर फक्त ऐकू आधी आपण, आणि ऐकल्यानंतर जर का तुम्हाला बोलता आलं, म्हणता आलं, तर फार चांगली गोष्ट आहे. पण जर जोपर्यंत तुम्हाला म्हणता येत नाही, तोपर्यंत फक्त ऐकण्याचं काम करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रिपीट करू शकता, म्हणू शकता, तर मनातल्या मनात त्याला रिपीट करायचं आहे. ओके. त्याने तुम्हाला अजून जास्त बेनिफिट जाणवेल. ठीक आहे. सो तत्पूर्वी एक 5 टाइम्स डोळे बंद करायचे, लांब श्वास घ्यायचा, आणि 5 वेळा ओमचं उच्चारण करायचं, आणि मग आपण या हिलिंगला चालू करू. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या बेटर आयुष्यासाठी आज आपण हिलिंग करणार आहोत. उद्या हेल्थसाठी करू, परवा मनीसाठी करू, असं रोज एकेका गोष्टीसाठी आपण हिलिंग करू. ठीक आहे. चला. सो सर्वांनी जरा डोळे बंद करायचे, लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन. 5 वेळा ओमचं उच्चारण करायचं आहे, 5 टाइम्स. आवाज माझा क्लिअर असेल, आय होप. चॅटबॉक्समध्ये सांगा मला. फार जास्त कमी नाही आहे, फार जास्त जास्तही नाही आहे. ओके आहे आवाज? ठीक आहे. ओके. चला. सो टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. आणि ओमचं उच्चारण करायचं आहे 5 टाइम्स. ओ. Slowly, slowly open your eyes, everybody. Welcome. Now we'll go to the healing part. ओके. सो त्या तत्पूर्वी मला जरा म्यूट करू द्या, कारण आवाज नाही आला पाहिजे कोणाचा मदत. ठीक आहे. सो आज आपण हवाईन प्रेयर, ज्याला म्हणतात हो पोनो पोनो. ओके. सो हो पोनो पोनो नावाची एक टेक्निक आहे. जे तुम्ही ऐकलं असेल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू. ओके. ते ऐकलं असेल तुम्ही. सो त्याची आपण प्रॅक्टिस करू आज. सो दॅट प्रॅक्टिस इज फॉर बेटर हेल्थ, बेटर वेल्थ, बेटर लाईफ. सो आज आपण बेटर लाईफसाठी करणार आहोत. उद्या आपण एकेका विषयावर आपण जाऊ. ठीक आहे. सो या प्रॅक्टिसमध्ये काय करायचं आहे, एक ऑडिओ मी प्ले करेल तुमच्या सर्वांसाठी. मी सुद्धा त्याचा पार्ट आहे. सो आपण एक ऑडिओ प्ले करू. जोपर्यंत तुम्हाला म्हणता येत नाही, तोपर्यंत फक्त ऐकायचं काम करायचं. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही रिपीट करू शकता, त्यावेळेस त्याला रिपीट करायला चालू करायचं. ठीक आहे. तयार आहात तुम्ही? आर यू रेडी? ओके. सो नाऊ फर्स्ट ऑफ ऑल चेक युअर बॉडी व्हायब्रेशन्स. बॉडीचे व्हायब्रेशन चेक करा आता किती आहे. 10 पैकी किती मार्क देता तुम्ही स्वतःला सांगून द्या, की 10 पैकी किती मार्क देता आत्ताच्या बॉडी एनर्जीला.
आणि हे प्रॅक्टिस केल्यानंतरची एनर्जी एकदा चेक करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या बॉडीची एनर्जी कुठं जाते. ओके, हे तुमचा नंबर तुमच्या जवळच ठेवा. तुम्हाला समजलं पाहिजे की काही चेंज होतोय की नाही, आणि होतोय तर किती होतोय, कसा होतोय. ठीक आहे जी, तयार? चला. ओके, सो sit relax. Let me have a just a minute. चला, टोटल 15 मिनिट्सची प्रॅक्टिस आहे. बिलकुल कॉन्सन्ट्रेटेड राहा. 15 मिनिटं शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, आणि जे ऐकू येईल ते रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रेडी? 1 2 3 गो. This beautiful Hawaiian prayer can change your life. The word Ho'oponopono येतोय आवाज? translates to making things right. Through this soul healing prayer, we ask forgiveness for all the wrongs we have done, cleanse ourselves from all the karmic debts, offer love and harmonize our relationships. Recite or listen to these 4 simple phrases of the Ho'oponopono prayer. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. त्याच्या सोबत म्हणायचा I'm प्रयत्न करायचा आहे. sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry.
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. प्रेयर रिपीट करायची आहे मनातल्या I'm मनात. sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me.
Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. आपल्या I श्वासावर लक्ष love you. केंद्रित करायचं आहे, प्रेयर म्हणायची आहे. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Keep doing it, I'm guys. sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you.
I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. लास्ट काही sorry. सेकंद आपल्या हृदयावर हात Please ठेवायचा आहे. लास्ट forgive काही me. सेकंद, 30 Thank सेकंद, you. लास्ट I 30 सेकंद. love you. Love, forgive, and be forgiven. It will set you free. Grace and light to you. Thank you, thank you, thank you. Slowly you can open your eyes. Welcome, welcome, welcome. Rub your hands आपल्या डोळ्यावरून, चेहऱ्यावरून आणि दोन्ही हातावरून फिरवायचे आहे. ओके. And now feel, now check your energy, check your body energy, how it is, how it is. सवय नसते आपल्याला, त्यामुळे कधी कधी खूप मोठे वाटतात 15 मिनिटं. ओके, असं वाटतं किती वेळ झाला. बट वेन यू प्रैक्टिस इट, धीरे धीरे आपको इसका आदत हो जाएगा. ठीक है जी. और फिर वेन एनर्जी इज बॅलन्स, जेव्हा एनर्जी बॅलन्स असते आपली, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतात ज्या आपल्याला व्हाव्या असं वाटतात. ओके. किती लोकांना रिअली सांगायचं खरोखर की काहीतरी वाटत आहे मला एनर्जीमध्ये शिफ्ट, माझ्या बॉडीमध्ये. चेक करा, बॉडी एनर्जी चेक करा, आधीची चेक करा, आताची चेक करा. ठीक आहे. आणि एवढंच नाही, पूर्ण दिवस चेक करा आज, की मागील 2-3 दिवस झाले तुम्ही सकाळी येत आहात, क्लास करत आहात. सो पूर्ण दिवस कसा जातो, आधी दिवस कसा जायचा, कंटाळा आहे ना, ॲग्रेशन हे किती कमी झालेलं आहे हे बघा, प्रोडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे ते बघा. ओके. सो हे छोटे छोटे बेनिफिट्स होत असतात, पण ते आपल्याला समजत नाही. ओके. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाटत आहे. ओके, गुड, थँक्यू सो मच. चला, सो सर्वांनी आपलं गोल लिहिलं आहे आपल्या डायरीमध्ये. ओके, 3 लोकांना ग्रॅटिट्यूड दिलेलं आहे. व्हेरी गुड. शेवटची प्रोसेस आपण प्राणायामाची करणार आहोत. ओके. रोज एक तरी हेल्थ ऍक्टिव्हिटी जोडून घ्यायची आपल्या रुटीन मध्ये, एक तरी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं. फक्त जमलं तर तुम्हाला 11 वेळापासून सुरुवात करायची, 11 टाइम्स. आणि त्याला हळूहळू हळूहळू 108 वेळापर्यंत घेऊन जायचं. आज 11 वेळा लिहिलं, उद्या त्याला 21 वेळा लिहा, परवा 31 वेळा लिहा, नंतर मग हळूहळू करत 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 108 वेळापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. एक युनिव्हर्सल चॅन्टिंग मंत्र आहे. इट इज नॉट अबाउट की आप हिंदू हो या कोई और हो, बट त्याची फ्रिक्वेन्सी मोजलेली आहे एका पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की या मंत्राची जी फ्रिक्वेन्सी आहे ती हायर फ्रिक्वेन्सी आहे. आणि तो मंत्र कोणता आहे? गायत्री मंत्र. ओके. सो रोज 11 वेळा एका डायरी घ्या, त्या डायरीमध्ये गायत्री मंत्र लिहायला सुरुवात करा. 11 वेळा लिहा पहिले, त्यानंतर हळूहळू वाढवा, 15 वेळा लिहा, 21 वेळा लिहा, असं करत 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 108 वेळापर्यंत आपण हळूहळू जायचं. 15-20 दिवस लागू द्या, महिना लागू द्या. ऑटोमॅटिक इट विल हेल्प फॉर युअर हिलिंग, इट विल हेल्प फॉर मेनी ऑफ थिंग्स ऑफ युअर लाईफ.
आप सोचेंगे नहीं, इतनी जगह पे उसका हेल्प होगा आपको। ठीक है जी, फ्री एडवाइस है। ठीक आहे जी, हे तुम्ही लिहायला चालू करा। ओके, सो रायटिंग उसका सुरू करो। जेव्हा आपण लिहितो तेव्हा दोन गोष्टी होतात, एक तर जप पण होईल, तेव्हा तुम्ही म्हणत राहाल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुमच्या न्यूरॉन्समध्ये, जेव्हा आपण लिहितो कोणती गोष्ट, सो ते आपल्या ब्रेनमध्ये जाते, न्यूरॉन्समध्ये जाते, आणि ते जास्त पॉवरफुल असते लिहिणं. ओके, त्यामुळे मी रोज ग्रॅटिट्यूड का लिहायला लावतो, गोल्स का लिहायला लावतो, कारण विचार करणं याच्यापेक्षा 10 टाइम्स पॉवरफुल आहे लिहिणे. ओके, एक म्हण होती बघा हिंदीमध्ये, 100 बका और एक लिखा. राईट, ऐकली असेल तुम्ही म्हण. सो ते आहे. ठीक आहे. ओके जी. सो या सकाळच्या सेशनच्या रेकॉर्डिंग जर तुम्हाला पाहिजे असतील तर यूट्यूब चॅनलला आपल्या येत असतात, त्या यूट्यूब चॅनलची लिंक चॅटबॉक्समध्ये आलेली आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि दररोज इंस्टाग्रामवर आपण एक स्टोरी शेअर करत आहोत. जसं आपण ग्रॅटिट्यूड शिकत आहोत, तर त्याच्याबद्दलची एक स्टोरी शेअर करत आहे इंस्टाग्रामवर. कशाच्या माध्यमातून? ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर ती तुम्हाला वाचायची असेल तर त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा. तिथे तुम्हाला रोज ती स्टोरी पाहायला मिळेल. ठीक आहे. ओके, अजून काही कोणाला विचारायचं आहे? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. उद्या परवा प्रत्येक दिवशी एक वेगवेगळ्या हिलिंगचा अनुभव आपण करू, सो दॅट या 28 दिवसामध्ये मॅक्सिमम माझ्याकडून मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. मेक शुअर यू बी इन द क्लास, कारण रेकॉर्डिंग आपण बघत नसतो, आणि हो बघू नंतर बघूवर जाते ते काम. त्यापेक्षा सकाळी अर्धा तास दिलेला कधीही परवडते. बरोबर आहे. सो मेक शुअर यू जॉईन अ लाईव्ह क्लास, अँड ऑल्सो यू इन्व्हाइट युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आजच्या प्रेयरचं नाव आहे हो पोनो पोनो. हो ओ पोनो पोनो असं म्हणतात त्याला. ठीक आहे. हो ओ पोनो पोनो. ठीक आहे. कशाबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं आहे तुम्हाला मैथिली मॅडम? सत्य जाणून घेण्यासाठी काय करावे, कशासाठीचं सत्य आहे ते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, एक एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, म्हणजे जेवढा जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे किंवा जेवढं काही मला समजते त्याच्या बेसिसवर, एव्हरीथिंग इज विद इन अस. हर एक चीज अपने अंदर है. हर एक चीज अपने अंदर है. फक्त मुद्दा आहे की त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. काही साधना, काही यु नो तपस्या, काइंड ऑफ थिंग्स. ते जर आपण करू तर त्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आपण जाऊ शकतो ऑटोमॅटिकली. पण आपण बॅलन्स पाहिजे. आपण जर त्या गोष्टीच्या मागे धावलो तर नाही मिळणार ती गोष्ट. पण तुम्ही एका सावली असते ना आपली सावली, तुम्ही कितीही सावलीच्या मागे धावा, ते पकडू शकता का तुम्ही? नाही. पण ज्यावेळेस आपण पलटतो तेव्हा ती सावली ऑटोमॅटिक आपल्या मागे येते. तसं आहे आयुष्य. एखाद्या गोष्टी मागे आपण खूप धावतो, ती मिळत नाही. पण जसं आपण थांबतो, स्तब्ध होतो एका ठिकाणी, आपण स्टॉप घेतो, ऑटोमॅटिक ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होते. सो आपली एनर्जी वाढवण्यावर फोकस करा. ओके, आपली जी एनर्जी आहे ती वाढवण्यावर फोकस करा. ठीक आहे. वारं येते हे मला माहित नाही विनय सर, ते किती सत्य आहे किती नाही, आय डोंट नो अबाउट दॅट. होते असेल काही लोकांसोबत, आय डोंट नो. तर मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही जास्त, कारण की मला माहित नाही त्याच्याबद्दल काही. ठीक आहे. इंस्टाग्राम अकाउंटचं नाव आहे कोच सागर गारवे, COACH, कोच सागर गारवे असं सर्च करा तुम्ही, त्याच्यावर मिळेल तुम्हाला. लिंक पण आलेली आहे चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे. ओके, एनिथिंग. ओके, सो इफ यू हॅव अ गोल, ओम किती पण वेळा म्हणू शकता, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा. ओमच्या मागं पण एक सायंटिफिक रिझन आहे. ओम जेव्हा तुम्ही म्हणता, इट विल ऍक्टिव्हेट युअर थ्रोट चक्र. सो जो व्यक्ती रोज ओमचं उच्चारण करेल, त्याचं पहिली गोष्ट त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, त्याचं थ्रोट चक्र ओपन होईल, त्याला ऍक्च्युली जे बोलायचं आहे, जे मांडायचं आहे ते तो मांडू शकेल. आज जगामध्ये भरपूर लोक आहेत की ज्यांना खूप काही बोलायचं असते, पण ते मांडू शकत नाही, त्यांच्याकडे योग्य शब्द सापडत नाही त्यांना.
एक तर ते खूप जास्त बोलतात, एक तर ते बिलकुल बोलत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला ऐकणारे लोक का कमी झाले माहित आहे? कारण आपल्या बोलण्यातच तेवढं पॉवर नाहीये. तर ती बोलण्यात जर का पॉवर आणायची असेल, आपल्या कम्युनिकेशन मध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, तरी सुद्धा ओमचं उच्चारण रोज करा. अँड सी द मॅजिक, इट विल ओपन युअर थ्रोट चक्र. जसं तुमचं थ्रोट चक्र ओपन होते, तुमचं बोलणं हे कन्व्हिक्शन येते तुमच्या बोलण्यामध्ये. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हिलिंग करू शकता. प्रत्येक गोष्टीसाठी, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, मनी, करिअर, स्पिरिच्युअलिटी, या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हिलिंग करू शकता. फक्त तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप शिकावं लागेल. सगळं काही एका दिवशी नाही करू शकत आपण. ठीक आहे. सो थोडा वेळ द्यावा लागेल. हे हिलिंग काय आहे याला समजा, काय आहे हे सायन्स याला समजा. तुमच्यासारखाच मी होतो आजच्या 5-7 वर्ष आधी. मला काहीच माहित नव्हतं, झिरो नॉलेज होतं. पण वेळ दिला मी, त्यानंतर मी हळूहळू शिकलो. ठीक आहे. हम्म. चिडचिड कशी कमी करावी? मेडिटेशन जेव्हा तुम्ही करता, जेव्हा या प्रोसेसमध्ये जाता, त्यावेळी आपोआप तुमची चिडचिड कमी होईल. बऱ्याचदा चिडचिड हे बाहेर नाहीये. अगेन मी काय सांगत आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला, की गोष्टी ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या बाहेर नाही आहेत, त्या आतमध्ये आहेत. चिडचिड त्या व्यक्तीवर नाही आहे. चिडचिड आपल्या आतमध्ये आहे. आपल्या काहीतरी गोष्टी बरोबर होत नाहीये, काहीतरी जे करायचं होतं ते करू शकत नाहीये, जिथे पोहोचायचं होतं ते पोहोचू शकत नाही, त्याची चिडचिड आहे ते. पण त्याच्यासाठी टार्गेट कोणाला तरी दुसऱ्याला करत आहे आपण. यू अंडरस्टँड? प्रॉब्लम हमारे अंदर ही है. सोचो जरा इस चीज पे. ठीक है जी. ओके, सो आय होप यू हॅव गॉट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन टुडे. मी फक्त एकच सांगतो शेवटचं वाक्य, बी इन द प्रोसेस. वेळ लागतो काही गोष्टींना, काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न कर. तुम्ही जर का झट मंगनी पट बिया वाले लोक असाल, कि आज अभी इसी वक्त होना चाहिए, तो फिर नहीं होगा. बहुत डिफिकल्ट है फिर. कधी कधी लवकर करण्याच्या चक्करमध्ये आपण खूप उशीर करून टाकतो एखाद्या गोष्टीला. त्यापेक्षा पेशन्स ठेवून स्टेप बाय स्टेप गोष्टींना शिका, समजा. संध्याकाळी 7 वाजताचा क्लास जॉईन करा. त्याच्यामध्ये रेकी हिलिंग बद्दल आपण शिकत आहोत. ठीक आहे. काल एक क्लास झालेला आहे ऑलरेडी 7 ते 8:30. आज एक क्लास आहे 7 ते 8:30. त्याच्यामध्ये मी चक्रांबद्दल सांगणार आहे तुम्हाला, की आपलं प्रत्येक चक्र आपल्याला कसं हेल्प करते आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येक चक्राचं काय काम आहे आपल्या बॉडीमध्ये. आणि हे जरी आपण शिकलो, जेवढेही मोठे लोक, सक्सेसफुल लोक, जे काही आपले आदर्श असतील, है ना, आपल्या पंतप्रधान पर्यंत, सगळेच, हे सगळे लोक रेग्युलरली ह्या गोष्टी फॉलो करतात. अँड दॅट्स वाय दे आर सिटिंग देअर. त्यामुळे ते लोक अशा मोठ्या मोठ्या गोष्टीवर बसलेले आहेत. स्ट्रगल कोण करत आहे माहिती आहे तुम्हाला? सामान्य माणूस स्ट्रगल करत आहे. तर सामान्यातून आपल्याला असामान्य बनायचं आहे. अतिसामान्य नाही बनायचं. काय करायचं आपल्याला? असामान्य बनायचं. तर असामान्य बनण्यासाठी काय करावं लागेल? थोडीशी मेहनत करावी लागेल, बरोबर. 8 वाजता उठून, रात्री 12 वाजता झोपून, इंस्टाग्राम आणि फेसबुक दिवसभर पाहून, हा काय करतो, ते काय करतो, न्यूज बघून आपण असामान्य नाही बनू शकत. ते पाहून आपण अतिसामान्य बनू. असे क्लासेस करून, ह्या त्याच्याबद्दल नॉलेज घेऊन, नवीन गोष्टी शिकून आपण असामान्य बनू शकतो. मग एकदा आपण त्या असामान्य बनण्याच्या प्रवासात लागलो, तर सगळ्याच गोष्टी होतील ऑटोमॅटिक. सब कुछ होगा. जो लोगों के पीछे आप भाग रहे हो वो आपके पीछे भागेंगे. जो पैसे के पीछे आप भाग रहे हो वो पैसा आपके पास अपने आप आएगा. ज्या हेल्थसाठी तुम्ही झगडत आहात ते ऑटोमॅटिक येईल. सगळं ऑटोमॅटिक येईल. बट टाइम टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ठीक आहे जी. चलो. 7 वाजताची लिंक तुमच्या कम्युनिटीवर येत असते. कम्युनिटी माहिती आहे तुम्हाला? तुमचे जे ग्रॅटिट्यूडची कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये, त्याला तुम्ही जॉईन असाल तर तिथे लिंक येते. ओके. सगळ्या लिंक येतात तिकडे. तुमच्या 7 वाजताच्या क्लासची येते, 10 वाजताच्या क्लासची येते, सकाळच्या 6 वाजताच्या क्लासची असते. ओके. सो प्रत्येक क्लासची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. उद्या अजून काहीतरी नवीन शिकू, दररोज काहीतरी नवीन शिकू. या प्रवासामध्ये राहा पुढचे 28 दिवस. अँड तुमचे जे एक्सपिरियन्स असतील ते आमच्यासोबत शेअर करत राहा. कसे शेअर करू शकता तुम्ही?
तर तुम्हाला एक नंबर देतो, व्हॉट्सॲप नंबर 7020108925. या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता, की तुम्हाला कसं वाटत आहे. ऑडिओ स्वरूपात शेअर करा, मेसेज स्वरूपात करा, व्हिडिओ स्वरूपात करा, जसं करायचं तसं करा. या नंबरवर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स, अनुभव शेअर करू शकता. थँक यू सो मच. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. धन्यवाद.